Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. इंधनाचा प्रचंड साठा असून अफवा पसरवल्या जात आहेत असं सांगणारं सरकार आता साठेबाजी सुरू असल्याचं सांगतंय. मात्र अनेक पेट्रोल पंपच बंद असताना साठेबाजी कोण करतंय? साठा आहे तर तो शेतकऱ्यांना का मिळत नाहीये असा प्रश्न रांगेत उभे असलेले लोक विचारू लागलेत. पाहुयात एक रिपोर्ट. डिझेल पेट्रोलचा जो आहे साठा आपला वाढलाय. आपण त्यांना जास्त उपलब्ध करून देतो आहोत. साठा असा प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न केला तर मग त्याची टंचाई निर्माण होणार. तेल भरपूर आहे म्हणे, तेल भरपूर आहे म्हणे, घाबरू नका म्हणे. हां, रात्री सांगितलं. मग कुठे तेल? कुठे आहे मग? तेल आहे मग तेल गेलं कुठं? कुठे आहे तेल? जर डिझेल नाही तर पंप का सुरू आहे? पंप मालक डिझेलचा स्टॉक का दाखवत नाही? यावरून संभाजीनगरच्या एका पंपावर शेतकरी आक्रमक झाले. त्यानंतर मंत्री संजय शिरसाटांना तिथे यावं लागलं. मला स्टॉक दाखवा दे ना. स्टॉक बी ते कॅम्प्युटर बंद करून टाकलं सर. मालक तिकडं आम्ही इकडे शेतकरी रडायच टाइम आला सर. स्टॉक नाही तर सर न्यूज वाल्यावर मारली सर त्यांनी. मुळात इंधनाचा तुटवडा नसून साठेबाजी होत असल्याचा सरकारचा दावा खरा असेल तर मग साठेबाजी कोण करताय? साठेबाजी सरकार का रोखू शकत नाहीये? साठेबाजी सर्वसामान्य लोक करतायत की मग पेट्रोल पंपांचे मालक की मग बडे कंत्राटदार डिझेल साठवून बसले? कारण अनेक वाळू वाहतूक करणारे कंत्राटदार, जेसीबीचे मालक, बिल्डर, ठेकेदारांना डिझेल मिळतंय, मग शेतकऱ्यांनाच का नाही? हा प्रश्न आता लोक विचारू लागले. कुठं डिझेल मिळतं? आता 4-5 पंप आहे यायची का? सकाळपासून फिरू आले बेकार जेवले खावले ते काय करा? शेतीचे कामं आवडले काय? मोठमोठ्या कंत्राटदारला भरपूर ते त्यांचे वाहनं बंद नाही, पण शेतकऱ्याला 10-20 लिटर डिझेल लागत ते सुद्धा भेटत. शेतकऱ्यांनी विचारलं की डिझेल कुठं गेलं. आम्ही विचारलं स्टॉक कुठं आहे, तर तो स्टॉक न करता नाही म्हणून सांगितलं आणि तुम्हाला आल्यानंतर तो पळून गेला. नाही, मला इथूनच एक माहिती आली की या अशा पेट्रोल पंपवर असं थोडीशी धांदली होते. शेतकरी हे अनेक तासापासून इथे उभे आहेत. शेतकऱ्यांना असलेलं डिझेल देण्यामध्ये यांना त्रास काय? आज हे शेतकऱ्यांचा आक्रोश आहे. तर काही लोक तर भाकरी बांधून इथं आलेले आहेत की आम्हाला डिझेल पाहिजे, आमच्या शेतीचे काम झाले पाहिजे. मग जर शेतकऱ्याच्या याचं काम जर अशा वेळेला होत नसतील तर मग तो शेतकऱ्यांचा जो काही संताप आहे त्याचा उद्रेक सुद्धा होऊ शकतो. छत्रपती संभाजीनगरच्या सिडको भागात रात्रीपासून रांगा लागतात. परीक्षार्थी आणि मुलांना सुद्धा इंधनाअभावी वाहनं ढकलून आणावी लागतात. 3-4 पेट्रोल पंप फिरलो तर तिकडे तर काही पेट्रोल भेटलं नाही तिकडे. तर आता गाडी पूर्ण ड्राय झाली इथं आमची. आता आम्हाला इथून 3-4 किलोमीटर गाडी लोटत न्यायची आहे. त्यांना बोललं इथं लावू शकतो का? तर ते म्हणता तुमच्या जिम्मेदारीवर लावू शकता, चोरी गेली तर आमची जिम्मेदारी नाही. शेतकऱ्यांना डिझेल भेटत नाही. पंप मालक म्हणतो डिझेल नाही आहे. डिझेल आतमध्ये असल्यावर बी डिझेल देत नाही आहे. हो काय इथं पेट्रोल आहे की नाही? तुम्ही बाहेर बी निघायला तयार नाही. मशीनी बंद आहे का? ब्लॅक वाल्यांना डिझेल देतात. लोकांची ओरड अशी आहे की या ठिकाणी इंधन पुरवठा असूनही इंधन पुरवठा मिळत नाही. लोकांची ओरड आहे की इथं माल असल्यावर माल मिळत नाही आहे. तो का मिळत नाही हे सत्य, तुम्हाला सत्यता जाणून घ्यावी लागेल ना. हा सांगा ना. मग वीज समोर आलो ना मग मी तुम्हाला की इथं माल लोकांना घ्यायची शिस्त नाही. वाशिम जिल्ह्यात इंधन तुटवड्याचा 9वा दिवस आहे. प्रशासन साठा असल्याचा दावा करत आहे आणि लोक मात्र रांगेत आहेत.
आपल्या कॅना घेऊन मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपासमोर रांगा लावल्या आहेत. मी सध्या वाशिम शहरातील जे दक्षता पेट्रोल पंप या ठिकाणी आहे, या ठिकाणी जर बघू शकतो आपण 200 ते 300 मीटरच्या जवळपास या कॅना लागलेल्या दिसून येतात. जवळपास शेतकरी रात्रपासून इथं तात्काळ थांबलेला आहे. जळगावच्या 40 गावात तर रात्री 1:30 वाजता सुद्धा मोठमोठ्या रांगा लागल्या. की रात्रीचे 1:30 वाजलेले आहे तरी देखील शेतकऱ्यांची गर्दी या ठिकाणी पेट्रोल पंपावर आहे. भडगाव रोडचे 2 पेट्रोल पंप आणि खरजई रोडचे या ठिकाणी 2 पेट्रोल पंप या ठिकाणी पूर्णतः बंद आहे. डिझेल न मिळाल्यामुळे हिंगोलीमध्ये शेतकरी संघटनेनं महामार्ग रोखला होता. कॅनांच्या याच्यासाठी आम्हाला पोलीस प्रोटेक्शन दिलं तर खूप चांगलं होईल, कारण की कॅनवाले खूप आम्हाला कस्टमर विक्री बी करू देत नाही. इतकी गोंधळ करता. तुम्हाला आदेश आता आजपासून की कॅनमध्ये द्यायचे नाही असं आदेश आले. हो, आम्ही हे पाडणार तर आहेत, कॅनमध्ये देणार तर नाहीच आहे आम्ही. विहिरीचं काम चालू आहे. जनरेटर घेऊन डोसक्यावर येऊन पेट्रोल पंपावर घेऊन जावं काय? सगळीकडे जमिनीवर अतिक्रमण करायले शासन, आणि उद्या मग पेरायचं काय? या जगातल्या लोकांना खावावं काय? की आमचे मोदी साहेब म्हणले की बा काटकसर करा. तुम्ही एक म्हणता की ट्रॅक्टर पेट्रोल पंपपर्यंत आणा. ट्रॅक्टर पेट्रोल पंपपर्यंत जर आणलं तर त्या शेतापासून तर पेट्रोल पंपमध्ये आणण्यासाठी आणि पेट्रोल पंपपासून तर शेतापर्यंत नेण्यासाठी आमचं 10 लिटर डिझेल जान व्हायले. त्या 10 लिटर डिझेलमध्ये आम्हाला कमीत कमी 2 ते 3 एकर रानाची मशागत होती. तर मग तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना कॅनीमध्ये तेल दिलं पाहिजेत, ही आमची प्रमुख मागणी. सरकार म्हणतंय की इंधन साठा पुरेसा आहे. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर महापालिकेचेच पाणी टँकर डिझेल विना एकाच जागी उठेल. सामान्य लोकांना इंधन मिळणं तर दूरच, महापालिकेनं ज्यांना डिझेल पुरवठ्याचं कंत्राट दिलंय त्याच कंत्राटदारांकडून पुरवठा होत नाही. भुजबळ साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की 1 महिन्याचा स्टॉक आहे, तरी काही ठिकाणी जे काही स्टॉक करण्याचा प्रयत्न करतायत, टाकीच फुल करून ठेवायची असं जे काही लोकांचं, किंवा आणखीन वेगळा स्टॉक करायचा, असं केल्याने इंधनाची टंचाई जाणवते. काही प्रमाणात निश्चित टंचाई आहे आणि ते टंचाई दूर करण्याचा प्रयत्न सुद्धा सरकार आपल्या पद्धतीने करत आहे. भवानीनगर असेल, रेणुकानगर असेल, विश्रांतीनगर असेल, शिवाजीनगर असेल, त्याचबरोबर चिखलठाणा असेल, हिनानगर असेल, यासह आदी भागात जे आहे ते पाणी पुरवठा केला जातोय. मात्र या ठिकाणी जे आहे ते या ट्रॅक्टरला लागणारं डिझेल कालपासून उपलब्ध होत नसल्यामुळं शहरातील अनेक भागातील नागरिकांना पाणी मिळत नाही. आपण बघतोय जवळपास 40 ते 45 ही सगळी ट्रॅक्टर आहेत, टँकर आहेत, आणि जे आहे ते फक्त डिझेल नसल्यामुळं हे सगळे या ठिकाणी उभे आहेत. पंपावर पुरेसे इंधन असल्याच्या सरकारच्या दाव्याबद्दल आम्ही जळगाव शहरात फॅक्ट चेक केलं. मोहाडी रोड, डिमांड, मास्टर कॉलनी, नेरी नाका, पांडे चौक, दक्षता पंप आणि कोझी कॉटेज या 7 पंपांवर आम्ही गेलो. हे 7 पैकी 6 पंप इंधन नसल्यामुळे बंद होते. महामार्गावरचा एक पंप सुरू होता, तिथे एका बाजूला 4 चाकी वाहनांची रांग, तर दुसऱ्या बाजूला कॅन घेऊन आलेल्या शेतकऱ्यांची रांग, आणि तिसऱ्या बाजूला दुचाकीस्वारांची रांग. अगर हमको इंदौर जाना है उसके लिए हमको डीजल भरवाना है. अच्छा, दिन भर में कहीं पे नहीं मिला है क्या डीजल? दिन भर में खेड़ी के पंप पे डीजल था, लेकिन जब तक हम गए तब तक उधर खत्म हो गया. अगर अभी डीजल नहीं मिलता है तो गाँव को कैसे जा पाओगे फिर? नहीं जाएंगे और क्या करेंगे. हो, लाईन म्हणजे 1-1 किलोमीटर पर्यंत लाईन आहे. कुठे आता लाईनचे? लाईन्स म्हणजे पेट्रोल पंपच बंद आहे ना आता. आता रात्रीच्या वेळेस हो, फक्त एकच चालू आहे. त्याच्यामुळे तू इथे आलाय. हो. आजीला घेऊन जायचं. हो, म्हणजे मी अंमळनेर पासून रिटर्न आलो इथं डिझेल भरायला, फक्त इथून फुल करून परत झालो. आजी कुठे आहे? आजी सुरतला आहे. राज्यात आणि देशात डिझेल पेट्रोलचा साठा पुरेसा आहे. शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपांवर डिझेल मिळवण्यासाठी गर्दी करू नये. शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी केलं. सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना सूचना केलेल्या आहेत. त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जो काही डिझेल लागेल ते उपलब्ध करून द्या. पण शेतकऱ्यांच्या नावाखाली जर कोणी साठेबाजी करत असेल तर त्याच्यावरही लक्ष ठेवा, कारण काही भागांमध्ये अचानक 20 ते 30% डिझेलचं मागणी, पेट्रोलची मागणी वाढल्याचं दिसतं आहे. त्यामुळे दरवर्षी आपल्याला किती लागतं याची आपल्याला माहिती आहे. त्यात अचानकपणे जर 20-30% वाढत असेल तर त्यात काहीतरी गडबड देखील असण्याची शक्यता आहे. म्हणून काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी RC बुक बघून त्यांना डिझेल देणं सुरू केलेलं आहे. मला असं वाटतं की आपण ते करण्याचा प्रयत्न करू. आम्ही 7-8 पंप फिरलो, डिझेलच नाही, पेट्रोल पण नाही. आणि तुम्ही म्हणत्या का सगळं डिझेल भरपूर आहे, स्टॉक करून नका देऊ, मोठा जास्त स्टॉक करून नका देऊ, असं तसं सांगत्या, आणि डिझेल द्यायचा पत्ता नाही. आता एवढे 800 दिन आणले नाही पायाला सरकारनं.
चांगलं आहे म्हणून लावली वाट शेतकऱ्याची. मोदी साहेब म्हणतात सोनं खरेदी करू नका, तेल कमी खा, डिझेल वापरू नका. करा चालव तरी कशावर? शेतकऱ्यांना काय आत्महत्या करा काय आता? त्याचीच पाळी आली ना. हिंगोलीत चौधरी पंपावरून रात्री 200 लिटरच्या बॅरलमध्ये डिझेल भरून दिलं जात होतं. शेतकरी न खाता न पिता रात्रभर पंपाबाहेर थांबून आले आणि दुसरीकडे बडे लोक आणि ठेकेदारांना हजारो लिटर डिझेल मिळत असल्याचा आरोप शेतकरी करतात. रात्रंदिवस शेतकरी जे आहेत ते रांगेमध्ये लागतात. मात्र एकीकडे मी आता वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील नायरा पेट्रोल पंपावरती आपण जर बघितलं तर या नायरा पेट्रोल पंपावरती हा पिकअप आहे आणि पिकअपमध्ये भल्ला मोठा 200 लिटरचा बॅरल आहे. आपण तिकडे ते पाहायला गेलं तर आता या ठिकाणी जवळपास 91 लिटर पेट्रोल झालेलं आहे, डिझेल झालेलं आहे 9,289 रुपयाचा. आपण जर बघितलं तर जिल्हाधिकाऱ्यांनी जे आहे ते आदेश दिलेले आहेत की फक्त 2,000 रुपयाचा द्या आणि याच डिझेलसाठी जे आहेत ते हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात रांगा लागतात. 1 ते 1.5 किलोमीटरवरती रांगा मारतात. मात्र आता रात्रीचे जे आहेत ते साधारणतः 11:50 झालेले आहेत आणि 11:50 आपण बघतोय की पंप जो आहे तो दिवसभर बंद राहतो. मात्र रात्रीच्या वेळेला जे आहेत ते आपण जर बघितलं तर आम्ही म्हणजे रात्रीच्या वेळेला पंपावरती काय चालतं हे पाहण्यासाठी आलो असता याच वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील नायरा पेट्रोल पंपावरती अशा प्रकारे जे आहेत ते आपण बघतोय की कशा प्रकारे बॅरलमध्ये. दुसऱ्या प्रकारे आपण बघतोय की गैरमजूर कंटेनरमध्ये इंधन देणे सक्तीने प्रतिबंध आहे अशाच इकडे ठिकाणी पोस्टर लावले आणि दुसरीकडे बघतोय आपण की भल्ली मोठी 200 लिटरचा ड्रम आहे आणि या 200 लिटरच्या ड्रम मध्ये जे आहे ते अशा प्रकारे डिझेल भरलं जाते. आपण बघतोय की आता मी कॅमेरामॅनला विनंती करेल की या मीटरवर जर बघितलं आपण 12,385 रुपयाचं पूर्णतः डिझेल भरलेलं आहे. एकूण 125 लिटर या बॅरलमध्ये डिझेल भरलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.